हॅलो फ्रेंड्स, तर व्हॅकेशन सुरू आहे आणि आम्ही आलेलो आहोत अहिल्यानगर येथे माझ्या ननंदबाईंकडे. आणि हे गाव एक खास गाव आहे, कारण आहोंचं बालपण, कॉलेज लाईफ, शिक्षण सगळं इथंच झालेलं आहे. आणि आज आम्ही ब्लॉगमध्ये खूप मजा करणार आहोत, खूप ठिकाणी जाणार आहोत आणि अशा ठिकाणी की ज्या ज्या ठिकाणी आहो त्यांचं बालपण जगलेले आहेत त्या प्रत्येक जागा आम्ही आज एक्सप्लोअर करणार आहोत. म्हणून आजचा ब्लॉग खूप खास होणार आहे. आहो आणि मी ठरवलं आहे की व्हॅकेशनमध्ये आपण ट्रिप नेहमीच प्लॅन करत असतो. ट्रिपमध्ये आपण तर जातच असतो, पण आपल्या नेहमीच्या नोकरीमुळे नातेवाईकांना भेटणं राहूनच जातं. म्हणून यावेळीची ट्रिप आम्ही अहिल्यानगर येथे आलेलो आहोत. आणि काही जागा ह्या मनाच्या खूप जवळ असतात आणि अहिल्यानगर हे ठिकाण आहोंचं खूपच जवळचं ठिकाण आहे, कारण त्यांचं लहानपण, कॉलेज लाईफ, शिक्षण सगळं इथंच झालेलं आहे. आणि व्हॅकेशनमध्ये बाहेर फिरायला जाण्यापेक्षा आपल्या नातेवाईकांना भेटणं, जवळच्या माणसांना भेटणं हे आहोंना आणि आम्हाला खूप जास्त इंटरेस्टिंग वाटतं आहे. आणि त्यामुळेच आम्ही असा अचानक हा प्लॅन केलेला आहे. आणि प्लॅन केलेल्या पूर्वनियोजित गोष्टीसुद्धा कधीकधी पूर्ण होत नाही आणि अचानक ठरवलेले प्लॅनसुद्धा सक्सेसफुल होतात. म्हणून असं प्लॅन वगैरे करून आम्ही काही आलेलो नाही आहेत आणि अचानकच ठरवलं की आहोंनी ज्या ठिकाणी ज्या रस्ते, ज्या गल्ल्या अनुभवल्या आहेत त्या ठिकाणी आपण जाऊ आणि मस्तपैकी एन्जॉय करू. म्हणून आजचा ब्लॉग खूपच इंटरेस्टिंग होणार आहे आणि त्यामुळे ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. आम्ही आता बाहेर चाललोय आणि बाहेर जाण्यासाठी सगळेच जण तयार होत आहेत, पण आम्ही दोघींनी आधी आवरून घेतला ना, आम्ही दोघं झालेलो आहोत एकदम रेडी. हे आहेत आहोंचे मोठे भाऊ म्हणजे माझे जेठ, आणि हे खूपच छान मिमिक्री आर्टिस्ट आहेत. आणि आता आम्ही बाहेर चाललो आहे त्याबद्दल ते काहीतरी मिमिक्री करून सांगतायत. ऐका तर मग सर्वांनी. हेलो एवरीवन, हम सब लोग घूमने जा रहे हैं माँ कसम अहिल्यानगर को. बहुत ही प्यारी सिटी है. ये वीडियो अच्छा लगा तो लाइक, कमेंट, शेयर करना ना भूलिएगा दोस्तों. यस. दादांनी मिमिक्री केली एका हिरोची, आणि त्यांनी कोणत्या हिरोची मिमिक्री केलेली आहे ते तुम्ही ओळखा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. अहिल्यानगर हे शहर आमच्यासाठी फक्त एक ठिकाण नाही, तर आहोंच्या बालपणाचा आरसा आहे. ज्या रस्त्यांवरून ते लहानाचे मोठे झाले, जिथं त्यांनी पहिली पावलं टाकली, त्याच रस्त्यांवरून आज पुन्हा एकदा फिरताना त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक दिसते. आणि आता त्यात खूप बदलही झालेला आहे. पूर्वीचे जे रस्ते होते ते आता ओळखूही येत नाही आहेत, पण तरीही यावरून जाताना त्यांच्या बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या, याचंच आम्हा सगळ्यांना खूप मोठं अप्रूप असं होतं. आठवणींच्या या प्रवासात आज आम्हाला बरीच स्टेशनं लागणार होती आणि त्यातलं एक महत्त्वाचं स्टेशन होतं ते म्हणजे लोकसेवा हॉटेल, ज्या ठिकाणी यांचे वडील म्हणजे माझे सासरे संपूर्ण कुटुंबाला प्रेमाने जेवायला घेऊन यायचे. हॉटेलच्या पायऱ्या चढतानाच त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद आणि समाधान दिसत होतं. जणू काही ते पुन्हा तेच लहान मूल झाले आहेत. तेथे बसून त्यांना पुन्हा लहानपणीचे सगळे दिवस आठवत होते आणि एक आठवण ते आम्हा सगळ्यांना सांगत होते की येथे आम्ही काय जेवण करायचो, आज आपण पुन्हा तेच जेवण करूया. आणि त्यामुळे सर्वांना आम्हाला खूप आनंद झाला होता. ऑर्डर दिल्यावर जेव्हा त्यांची आवडीची ती पुरी भाजी आणि तृप्त करणारी राईस प्लेट समोर आली, तेव्हा त्यांच्या डोळ्यातली चमक पाहण्यासारखी होती. ती वाफाळलेली पुरी आणि भाजीची तीच जुनी चव पाहून त्यांना आपले बालपणीचे दिवस अगदी लख्ख आठवले. समोर आलेलं ते जेवण पाहून आम्ही सगळेच जण खूप आनंदी झालो, कारण त्या अन्नात फक्त चव नव्हती, तर त्यांनी लहानपणी घालवलेल्या क्षणांचा ओलावा. जेवण झाल्यावर आमचा मोर्चा वळला तो बाजारपेठेकडे. बाजारातून फिरताना आज काळ बदलला असला तरी बाजाराचं ते चैतन्य, ती धावपळ आजही तशीच आहे. लहानपणीच्या गल्ल्यांमधून ते धावत सुटायचे, आज त्याच गल्ल्यांमध्ये आम्ही निवांत फिरत होतो. बाजारपेठेतली ती गर्दी, कपड्यांची आणि संसारोपयोगी वस्तूंची मांडलेली दुकानं पाहून आम्हीही भारावून गेलो. आम्ही दोघांनी मिळून घरासाठी काही खरेदी केली आणि बाजारातला प्रत्येक कोपरा जणू त्यांच्याशी बोलत होता, त्यांच्या बालपणीच्या आठवणींना पुन्हा जिवंत करत होता. या बाजारात फिरताना केवळ शॉपिंग झाली नाही, तर त्यांच्या आयुष्यातील एका सुवर्ण काळाचा एकदा पुन्हा त्यांनी अनुभव घेतला. काही जुन्या व्यक्तीही तिथं त्यांना भेटल्या आणि त्यांच्यासोबतही मस्तपैकी गप्पा वगैरे मारून आम्ही पुढे निघालो.
पुढचं ठिकाण होतं की जिथे गेल्यावर प्रत्येकजण आपलं वय विसरतो, ती म्हणजे ही सुंदर बाग. बागेत एंट्री करताच तिथली हिरवळ आणि शांतता पाहून मन प्रसन्न झालं. सुरुवातीला आम्ही बागेत थोडा वेळ फिरलो, इथल्या झाडाफुलांचा आनंद घेतला. पण खरी मजा तर पुढेच होती. ज्या बागेत माझे पती लहानपणी तासनतास खेळायचे, आज तिथेच आम्ही सगळे पुन्हा एकदा लहान झालो. मग काय, आम्ही थेट मोर्चा वळवला तो खेळण्यांकडे. नणंदबाई आणि आम्ही सगळेजण खेळण्यांकडे जाण्यासाठी खूप आतुर झालेलो होतो. आणि मग तिथं खूप सारी खेळणी होती. मी पहिल्यांदा बसली झोक्यावर. मला झोके खेळायला खूप आवडतात, म्हणून मी मस्तपैकी तिथं झोके खेळायला लागली. मला झोके खेळताना एक अगदी वेगळाच अनुभव येत होता, जणू काही मी लहान झाली होती. आणि मग आहोंनी मला झोके द्यायला सुरुवात केली. ते सुद्धा मला अगदी मोठ्या मोठ्याने झोके देत होते आणि मला भीती घालत होते की बघ मी तुला किती मोठ्याने झोका देतो. आणि मग त्यानंतर पुढे मी आणि नणंदबाई आम्ही दोघींनी झोके खेळायला सुरुवात केली. आणि नणंदबाईंचं आणि माझं तर काहीतरी वेगळंच चालू होतं. मी मुद्दाम त्यांना चिडवत होते, वाकुल्या दाखवत होते आणि त्यावर मग त्या पण चिडल्या आणि मला गमतीने म्हणत होत्या, थांब मी तुला बघतेच, असं म्हणून त्या पण माझ्या मागे लागल्या. वहिनी आणि नंदेची ही मस्ती पाहून सर्वांनाच हसू येत होतं. दुसरीकडे रोहित आणि भाचेराव दोघंही मागे नव्हते. त्यांनी बागेतले एकही खेळणं शिल्लक ठेवलं नाही. कधी घसरगुंडी, कधी सीसॉ, सगळेजण अगदी लहान मुलांसारखे एकमेकांशी स्पर्धा करत खेळत होते. आणि पतिदेवांच्या चेहऱ्यावरचा तो निरागस आनंद पाहून असं वाटत होतं की त्यांना त्यांचं हरवलेलं बालपण आज पुन्हा एकदा गवसलं आहे. बागेतल्या या खेळण्यांवर खेळताना आम्ही सगळे ताणतणाव विसरून गेलो आणि खऱ्या अर्थाने त्या क्षणांचा आनंद घेतला. खरंच अशा काही जागा असतात ज्या आपल्याला पुन्हा एकदा स्वतःची ओळख करून देतात. आपलं बालपण त्या आपल्याला पुन्हा आठवून देतात. वेळ बदलली, आम्ही मोठे झालो, जबाबदाऱ्या वाढल्या, पण या बागेतल्या मातीचा सुगंध, त्या झाडांची सावली आजही तशीच आहे. इथल्या प्रत्येक कोपऱ्यात यांच्या लहानपणीच्या हसण्या खिदळण्याचा आवाज जणू आजही घुमतोय असं वाटत होतं. नुसतं खेळणं किंवा फिरणं नव्हतं हे, तर ही एक भेट होती त्या निरागस काळाशी ज्याने त्यांना आजचा माणूस बनवलंय. नणंदबाईंसोबत केलेली ती मजा आणि रोहितसोबतचे ते खेळाचे क्षण सर्वांच्याच मनाच्या एका कोपऱ्यात आम्ही कायमचे साठवून घेतले आहेत. काही क्षण हे शब्दात मांडता येत नाही, ते फक्त या बागेसारख्या ठिकाणी पुन्हा पुन्हा जगता येतात. बागेत मनसोक्त वेळ घालवल्यानंतर आम्ही निघालो घराकडे. पण वाटेत त्यांच्या कॉलेजचा तो जुना रस्ता लागला. हा तोच रस्ता आहे जिथून त्यांनी स्वप्नांच्या दिशेने आपली पहिली पावलं टाकली होती. ज्या रस्त्यांनी आपल्याला घडवलं त्या वाटांकडे वळून पाहताना मन नेहमीच भरून येतं. कॉलेजच्या त्या आठवणींना स्पर्श करत आमचा हा प्रवासाचा आनंद द्विगुणित झाला होता. आणि इतकं सगळं फिरल्यावर थकवा तर जाणवणारच ना, पण या थकव्यावर एकच उतारा होता, तो म्हणजे गरमागरम उन्हात घेतलेला हा थंडगार उसाचा रस. या रसाच्या प्रत्येक घोटाने आमचा सारा थकवा पळून गेला. आणि मग उसाचा थंडगार रस घेऊन आम्ही निघालो घराकडे. घरी परतताना त्यांच्या चेहऱ्याकडे बघूनच कळत होतं की हा दिवस त्यांच्यासाठी किती खास होता. बालपणीच्या प्रत्येक जागेला पुन्हा स्पर्श करणं हा त्यांच्यासाठी फक्त प्रवास नव्हता, तर ते पुन्हा एकदा जगणं होतं. त्यांचा हा आनंद पाहून माझंही मन भरून आलं. अखेर आम्ही घरी पोहोचलो. हा सगळा बाजार आणि आठवणींची शिदोरी घेऊन आता घरात जायची वेळ आली आहे. रोहित आणि भाचेराव सामान उतरवत आहेत. आजचा हा दिवस आयुष्यभरासाठी गाठीशी बांधून ठेवण्यासारखा होता. तुम्हालाही आमची आठवणींची शिदोरी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा.